आणि त्याच्या डिसिजनवरती तो कायम राहिला आणि त्यांनी गोलंदाजीचाच निर्णय घेतलाय, कारण त्याला त्याच्या गोलंदाजीवरती भरोसा आहे. त्या भरोसावरती त्याला कायम राहावं लागेल आणि चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. कारण समोर जर बघितलं राजू नरळे आणि लकी हे दोन असे खेळाडू आहेत ते कोणत्याही मुवमेंटला गेम चेंज करू शकतात. एक बॉल 3 रन चाहिए था, फुल टॉस बॉल ने गड़बड़ किया वहां पर और लकी वेट कर रहे थे. लकी ने यहाँ पर अपना पेशेंस लेवल दिखाया, धैर्य दिखाया और जीत हासिल किया. वहां पर बॉल वो फील्डर के ऊपर से निकल चुका था और मेरे ख्याल से अगर आदित्य होते वहां पर केतन तो शायद वो बॉल रुक जाता था. पण क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर लकी शॉर्ट टाइम लकीचं आपण जर बॅटिंग बघितली तर त्याचे शॉट्स आपण लेग साईडला नक्कीच जास्त खेळण्याचा प्रयत्न त्याचा असतो. मिड ऑन परत काऊ कॉर्नर अशा ह्या जागे व्ही शेप मध्ये त्याचा खेळण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे कारण आदित्यला लॉंग ऑनला नक्कीच क्षेत्ररक्षण त्याचं सजवलं होतं, पण कमलेश देखील चांगला क्षेत्ररक्षक आहे. चांगले झेल त्याच्या माध्यमातून आपण पहिल्या सुपर ओव्हर मध्ये बघितला होता. यस केतन, और केतन आपने एक अच्छी वहां पे बात सब्जेक्ट छेड़ा था कि फुल टॉस बॉल दिया था ऋषभ ने जिस पर 6 आया था. अदरवाइज मेरे ख्याल से 10 का आंकड़ा पार नहीं करते थे टीम सीबीडी कॉप्स जब आसिफ ने वो 6 लगाया था. और यहाँ पर भी लास्ट मैच में जो आखिरी बॉल पर गेंदबाज ने जो फुल टॉस बॉल डाला सीबीडी कॉप्स के गेंदबाज सूर्या ने, उस पर लक्की ने चौका लगाया लॉन्ग ऑफ पे. ये मैच अब फुल टॉस गेंदे अगर जो टीमें नहीं करती है तो फिर, क्योंकि अब जो वातावरण है वहां पर बॉल ट्रैवल कर रहा है, अगर कनेक्ट अच्छा होगा तो 6 है. यस बॉल मैच बॉल मिला नहीं है क्या नया बॉल? आणि मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. सुपर ओव्हर तिसरी आपल्याला बघायला मिळते. ट्विस्ट वरती ट्विस्ट नक्कीच बघायला मिळत आहेत आणि ऋषभ इन ऍक्शन. राजू नरळे नक्कीच पहिला चेंडू फेसर. यावेळेस चांगला फटका आहे पण प्रतीक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे बघायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे सचिन सर. केतन, एक और इंपॉर्टेंट बात ये भी है कि जो ट्विस्ट पे ट्विस्ट है, ऐसा लगा वन साइड सुपर ओवर होगा, 2 के 2 सीबीडी कॉप्स जीत जाएगी, लेकिन नहीं. यहाँ पर कहते कि जो स्तर है, जो लेवल है सीबीडी बिग बैश लीग 2026 का, वो और इंटरेस्टिंग होता जा रहा है. अगली गेंद यावेळेस नक्कीच पंचांनी इशारा फेटाळला. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच केला जातोय. पंचांनी इशारा फेटाळला कारण फलंदाज शफल झाला होता, त्यामुळे डॉट बॉल आलाय. आणि टेस्ट क्रिकेट आपण मगाशी तुम्ही उल्लेख केला होता, टेस्ट क्रिकेट बघायला मिळतं. ह्या वेळेस देखील तसंच लीव केला होता, चेंडूला सोडून दिलं होतं. टेस्ट क्रिकेटचा आनंद देखील आपल्याला बघायला मिळतोय. वाइट का शायद वेट कर रहे थे कि शायद वाइट मिल जाएगा, लेकिन सब कुछ देखा जाता है ना. अंपायर भी यहाँ पर न्यूट्रली रहते हैं, वो सब कुछ देखते हैं, उसके बाद डिसीजन देते हैं. तो आप बैट्समैन जो भी बॉल छोड़ता हो तो वही सोचता कि वाइट ही हो. यावेळेस सुरेख चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू होता. ब्लॉक होल पैचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, पण मोठा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न झाला. पण जी गती ऋषभच्या गोलंदाजीमध्ये, त्यामध्ये असे फटके खेळणं सोपं नाहीये. त्यामुळे एक सिंगल नक्कीच इथे मिळते आणि राजू नरळेला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न इथे झालाय. सिंगल डॉट सिंगल, क्या इस बॉल पे भी डॉट या विकेट आएगा या सिंगल दे या बड़ा शॉट देखने को मिलेगा? बड़ा शॉट लगाया है, बॉल काफी ऊपर गया है, फील्डर बॉल के नीचे आते हुए कैच ड्रॉप हुआ है. 1 का 2 हुआ है वहां पर, और तीसरा भी शायद लेंगे क्योंकि यहां पर कैच छूटा है. यहां पर केतन नक्कीच कॅच सोडला गेलाय, पण आपण त्या खेळाडूचा विचार केला तर 50+ खेळाडू आहे. दीपक सर तिथे नक्कीच उपस्थित आहेत. 50 वर्ष त्यांनी नक्कीच क्रॉस केलं गेलं, पण तरी पण तुम्ही त्यांचे एफर्ट्स बघू शकता. त्यांनी कमीत कमी आपण जर बघितलं तर 20 से 25 मीटर का अंतर देखील कवर केला है. केतन, मुझे तो लगा कोई 25 साल का आदमी है. आपने अच्छा वो बता दिया. 50 साल के अगर उम्र में इतना अच्छा एफर्ट है, मिड विकेट से खड़े होकर स्क्वायर लेग तक दौड़े, तो सलाम है सर आपके कार्य को, हेड्स ऑफ है, गुड वर्क, जबरदस्त एफर्ट. ऋषभ एक बार फिर तैयार होते हुए. स्कोर बढ़ चुका है 5 पे. फुल टॉस फ्लिक किया है, डिप पे खिलाड़ी साइरस पंडित गेंद को फील्ड करेंगे.
दूसरे का यहाँ पर मांग है, स्ट्राइक एंड पर थ्रो है, शायद कंप्लीट हो जाएगा। 2 रन कंप्लीट हो गया यहाँ पर। केतन 7 रन बन चुके हैं, 1 बॉल बचा है अभी भी। चुकीचा थ्रो नक्कीच इथे बघायला मिळतोय. बॅकअप देखील थोडस मागे होतं. समाधानच्या डोक्यावरनं नक्की चेंडू गेलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट करून दिल्यात. आणि धावफलक देखील पुढे सरसावले. धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचलं 7 आकड्यावरती. फ्लैट थ्रो थोड़ा सा चाहिए था और फ्लैट थ्रो चाहिए था, रॉकेट वाला थ्रो होता तो शायद कलेक्शन इजी होता और रन आउट भी मिलता, क्योंकि बैट्समैन ने तो खुद होप छोड़ दिया था कि मैं पहुंच पाऊंगा वहां पर। पण चुकीचा थ्रो, चुकीला इथे माफी नाहीये. 7 रन हो चुके हैं। आखिरी बॉल, क्या एक बड़ा शॉट आएगा एक और यहाँ पर, लास्ट बॉल, बड़ा शॉट, लेकिन फील्डर वहां पर है, प्रतीक बोर ने कैच पकड़ा है और टारगेट सुपर ओवर में रखा गया है यहाँ पर ऋषभ चंदानी एंड कंपनी टीम के लिए 8। पण आता आणखीन एक ट्विस्ट आहे. भलेही टार्गेट तुम्हाला 6 चेंडू मध्ये चेस करायचं आहे, पण चंदानी ब्रदर्सला जेवढा कमीत कमी चेंडू मध्ये हे टार्गेट चेस करेल तर नेट रन रेट नक्कीच त्यांचा चांगला राहील आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना इझी नक्कीच होईल. आपने तो 2 यहाँ पर कहते कि 2 कांटे डाल दिए सामने चंदानी ब्रदर्स के। पहला कांटा तो ये कि जीतना है, सबसे बड़ी वही बात हो गई। दूसरी बात ये है कि 8 रन जो आपको चेस करने हैं वो कम से कम गेंदों में करने हैं, 2 गेंदे या 3 गेंदे, उससे ज्यादा आप गेंदे नहीं ले सकते, क्योंकि जब आप गेंदबाजी कर रहे, जब आप बैटिंग के लिए उतरे थे लास्ट टाइम, तो वहां पर आप सिर्फ 1 ही रन बना पाए थे। नक्कीच इथे आपण जर गोलंदाजीचा विचार केला तर आता षटक टाकण्यासाठी 40+ गोलंदाज राजू नरळे याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. पण समोर जर बघितले ते यंगस्टर खेळाडू आहेत, त्यांचा भरोसा नसतो, ते कधी त्यांचे रंग बदलू शकतात. पण एक्सपिरियन्स इथे नक्कीच राजू सरांना देखील त्यांचा एक्सपिरियन्स इथे यूज करावा लागेल. आणि साईराज आणि ऋषभला मोठे फटके खेळण्यापासून, कमीत कमी बॉलामध्ये मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवावं लागेल. बिल्कुल, एक तरफ जोश होता है तो दूसरी तरफ होश होता है, जोश होता है यंगस्टर की तरफ, होश होता है सीनियर्स की तरफ, लेकिन यहां पर दोनों ही चीजें चाहिए। यंगस्टर को जोश भी चाहिए, होश भी चाहिए, क्योंकि एक बॉल पे अगर छक्का आता है तो दूसरी गेंद पर भी अगर आप छक्का मारने जाएंगे तो विकेट गिर जाएगा, विकेट गिर जाएगा तो आखिरी जोड़ी ग्राउंड पर होगी। सब कुछ देखने को मिल रहा है। पण यावेळेस आपण नक्कीच बघू शकता, आय थिंक ऋषभ स्ट्रायकर येणं गरजेचं असेल, कारण तो खेळाडू, त्या खेळाडूला भय नाही कुणाचा. तो खेळाडू पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्यासाठी ओळखला जातो आणि आय थिंक ऋषभ ह्या सुपर ओव्हरला स्ट्राईक नक्कीच घेईल. छह गेंदे 8 एनआरआर। ये एक ऐसा गूगली ट्विस्ट आने वाला है कि देखिए, अब एक मैच तो सब, अगर ऋषभ चंदानी की टीम यानी सुनील चंदानी की टीम ये मैच जीत जाते तो फिर केतन एक मैच सब जीत जाएंगे, लेकिन एनआरआर नेट रन रेट सुपर ओवर का वो डिसाइड करेगा। असली बॉस तो वो है कि फाइनल का तिकीट किसे मिलेगा. आणि नक्कीच इथे पंचांचा देखील ग्रीन सिग्नल येईल आणि या तिसऱ्या सुपर ओव्हरच्या दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात होईल. पहिला चेंडू, गोलंदाज 10 नंबरची जर्सी पदार्पण केलेला खेळाडू म्हणजे राजू नरळे आणि समोर ऋषभ चंदानी. यावेळेस पंच 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 आमच्याकडे वळतील का? ये बढ़िया था बंटी कामले सर की तरफ से, जिस हिसाब से वो वहां पर टर्न हुए सभी को लगा था, यानी चंदानी ब्रदर्स के सभी खिलाड़ियों को लगा था वाइड आ रहा है, लेकिन अंपायर ने भी कहा रुको जरा, सबर करो. पंच देखील इथे नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट पंचांकडनं देखील आपल्याला बघायला मिळतोय. एग्जैक्टली 5 पे अब चाहिए यहाँ से 8 रन, 5 गेंदे कंपलसरी 8 बनाने हैं. राजू चल पड़े बॉलिंग के लिए, बॉल हवा में, इन दी एयर, मनप्रीत पाजी, क्या हुआ ये, लेकिन उन्होंने अपनी गलती को सुधारा है. वेल डन पाजी. ऋषभची चूक नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळतीये. देखिए, कोई और फील्डर होता ना तो कैच छूटने के बाद नीचे सर पकड़ के बैठ जाता, लेकिन मनप्रीत पाजी ने कहा कि एक गलती किया हूं, उसको दोहराने से अच्छा यही कि मौत को छू के फटाक से वापस आए हुआ, यानी फटाक से बॉल उन्होंने पकड़ा और सीधा वहां पर दौड़ पड़े रन आउट करने के लिए. और अब बैटिंग के लिए स्ट्राइक पे होंगे साई राज. अगर दिलानी है जीत की ताज, अब आपको ही कुछ करना होगा साई राज. तुमच्या माहितीसाठी नक्की सांगेल सचिन सर, मनप्रीतने देखील आपल्या टीम मध्ये ऍज अ फिल्डर म्हणून एंट्री केली होती
आणि आता भलेही फलंदाजी त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. यावेळेस आणखीन एक झेल होईल का? एक सिंगल कंप्लीट केली जाती है. ये शायद अब डाई मार सकते थे, लेकिन पाजी अगर ये डाई मार लेते तो अब शायद फाइनल का टिकट भी मिल सकता था. और ग्रास था, लेकिन उसके आगे थोड़ा सा प्रैक्टिस पिच भी है, तो इंजरी का चांस भी था. तो सब कुछ वहां पर देखा मनप्रीत ने. लेकिन इक्वेशन आपके सामने अब इक्वेशन इस प्रकार है. पहला डॉट आया, दूसरे पे रनआउट का डॉट आया, फिर सिंगल आया. यानी अब 3 बॉल में बनाने हैं 7 रन. 3 बॉल 7 रन. केतन, व्हाट अ मैच. क्या सीबीडी बिग बैश लीग का जो लेवल है इंटरेस्टिंग बढ़ता ही जा रहा है एकदम लगातार. स्तर वाढलं गेलंय आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळेल प्रतीक भोर. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउट होईल का? आणि इथे पंचांचा इशारा. यस, आणि अख्खा ज्योत संघ पोहोचलाय फायनल मध्ये. नक्कीच एंटर केला क्या गेला. बात है, क्या बात है. अकाल जो टीम टीचर. अब सेमीज होगा, सेमीफाइनल खेला जाएगा. सीबीडी कॉप्स वर्सेस यहां पर